नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनित्य आर्ट्स या आपल्या चॅनलला। आज मी तुम्हाला मटका गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला जेवढी लांबी पाहिजे, तुमच्या ज्या गळ्याची लांबी जेवढी आहे तुम्ही तेवढी घ्या। मी 10.5 ठेवते इथे, तुम्ही 11-12 तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी ठेवू शकता। आता इथे मटका गळ्याचा जो शेप आहे तो आपला असा थोडा इथे कमी असतो आणि जो पाठीचा भाग आहे तिथे थोडा रुंद असतो। तर त्यासाठी आपल्याला शोल्डरला 2 इंच ठेवलं आहे आणि गळ्याची जी लांबी आहे ती 10.5 इंच घेतली आहे आणि जी रुंदी आहे ते 3 इंचापर्यंत ठेवली आहे। आधी बॉक्स आखून घेतला आहे, त्यानंतर आपल्याला शोल्डरपासून 3 इंचापर्यंत थोडा इथे गोल भाग देऊन द्यायचा आहे, जो स्क्वेअर आहे त्याच्या आतल्या साईडला, आणि इकडे स्क्वेअरच्या अर्धा इंच बाहेर घ्यायचा आहे खालच्या साईडला। इथे आतमध्ये टाकायचा आहे थोडा आणि इथे बाहेर घ्यायचा आहे आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने आपल्याला आखून घ्यायचा आहे आकार। तर बघा इथे मी दाखवत आहे तुम्हाला, अशा पद्धतीने तुम्हाला फ्रेंच कर्व ठेवायचा आहे आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने तुम्हाला गळ्याचा शेप आखून घ्यायचा आहे। आधी असा ठेवायचा आहे, नंतर असं ठेवून घ्यायचं आहे सरळ आणि चॉकच्या मदतीने आकार आखून घ्यायचा आहे। जर तुम्हाला यापेक्षाही पसरट पाहिजे असेल तर तुम्ही 3.5 इंच घ्या समोर, किंवा कमी पाहिजे असेल तर मग 2.5 इंच घ्या, त्याने अर्धा इंच या साईडला अर्धा इंच बाहेर काढा, तेव्हा हा मटका आकार व्यवस्थित येईल। आता हे आखून घ्या। अशा प्रकारे दोन्ही साईडला व्यवस्थित आखून घ्यायचं आहे। आता यावर आपण शिलाई करून घेऊ। आधी शिलाई करून घेतली आहे मी। आता शिलाईच्या थोडा अंतराने आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे। शिलाई कट नाही होऊ द्यायची आहे, शिलाईच्या थोडा अंतराने कटिंग करून घ्यायची आहे। माझ्या ब्लाऊजचे काठा आहे त्याला मॅचिंग अशी ही पाइपिंग आहे। आता जी शिलाई आपण घेतलेली आहे त्या शिलाईवरून आपल्याला पाइपिंग अटॅच करून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला। पाइपिंग लावताना आपल्याला थोडी पाइपिंग ओढून लावायची आहे, एकदम खूप जास्त टाईट पण नाही ओढायची आहे आणि खूप लूज पण नाही ठेवायची आहे। मी ब्लाऊजला पाइपिंग कशी लावायची यावर आणखी व्हिडिओ बनवलेला आहे, चॅनलला बघू शकता तुम्ही। पाइपिंग लावून झाली आहे माझी। आता मला अस्तरच्या कापडाच्या तिरप्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहे। तर तिने मी पट्ट्या कापून घेतल्या आहे, ते आता आपल्याला थोडं जॉईन करायचे आहे। जॉईन करताना हा जो क्रॉस भाग आहे आणि याचा जो क्रॉस भाग आहे व्यवस्थित एकाला एक लावून उलटे घ्यायचे आहे आणि याच्यावर शिलाई घ्यायची आहे। ही जी आपण पाइपिंगसाठी पट्टी कापून घेतली आहे त्याला डबल फोल्ड करायची आहे आणि पूर्ण पाइपिंगला व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आता जी पाइपिंग लावली आहे त्यावर आपण एक पट्टी लावून घेतलेली आहे, तिला आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे आणि छान एक फिनिशिंग सहित आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे। कापड उरलेला आहे, आपण याला हात शिलाई करू शकतो किंवा शिलाई सुद्धा घेऊ शकता तुम्ही याला, नाहीतर हात शिलाई केली तरी चालेल। असा होईल हा मटका गळा, छान दिसतो हा गळा। मी आतमधून शिलाई घेतलेली आहे, आतमधून पण खूप छान फिनिशिंग येते याची आणि बाहेरून। ज्यांना कोणालाही ब्रॉड गळा आवडत असेल त्यांनी असा मटका गळा शिवायचा, खूप छान दिसेल तो।